हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सर्वजण? आय होप मस्त मजेत असतात. तर आम्ही पण मजेतच आहोत. काय झालं आहे ना, 2 दिवसापासून खूप पाऊस चालू झाला आहे परत. आणि आज आहे श्रावणातला शेवटचा सोमवार. म्हटलं होतं आज तरी मंदिरात जाता येईल, कारण मला एक पण सोमवार जाता आलं नाही मंदिरामध्ये. म्हटलं आज तरी जाईल, पण काही ते पण शक्य नाही आहे, कारण कालपासून खूपच पाऊस चालू आहे. रात्रभर गाडी पण खालीच होती. अक्षरशः पावसात रात्रभर गाडी भिजली. मला काय आयडिया नव्हती की एवढा पाऊस येईल म्हणून, पण खरंच खूप पाऊस कालपासून चालू झाला आहे. परवापासूनच चालू आहे तसा, पण कालपासून जरा जास्तच पडतोय. तर आज म्हणलं होतं आम्हाला मंदिरात जायचं होतं. पिल्लूची पण 2 आठवडे शाळा बुडली. म्हटलं अजून जाऊ दे, एवढा एक कसं पण 4-5 दिवस तरी, कारण पाऊस पण खूप चालू आहे. त्यामुळे त्यात आता गणपती वगैरे आलेत. आम्ही पण गणपती वगैरे बसवत असतो. त्याची शॉपिंग पण अजून बाकी आहे. गणपतीसुद्धा अजून बुक केलेला नाही आहे. तर त्याच्यामध्येच थोडासा टाईम जाणार आहे आता 2-3 दिवस. जेवढं शूट करता येईल तेवढं मी शूट करेल. तर तुमच्यासोबत ते पण शेअर करेल. ते व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगत जा. काय करतोय तुला? बॉम्ब बघते. काय बघतो मोबाईलमध्ये? गेम बघतो. तर पप्पाने काय आणलेत? आळूची पानं. सकाळी आहोंनी आळूची पानं, कोथिंबीर आणि भाजीपाला थोडासा आणला आहे आज सकाळी. आज सोमवार असल्यामुळे माझा उपवास आहे. आणि मी आहोंसाठी आणि पिल्लूसाठी सकाळीच मुगाची भाजी, चपात्या बनवून ठेवल्यात. आहोंना डब्बा वगैरे दिला, ते जेवण करून डब्बा घेऊन गेलेत. पिल्लू पण जेवून बसलाय. आता मलाच खिचडी खायची इच्छा झाली होती, पण नंतर म्हटलं बटाटा बनवता येईल. खिचडी काय भिजायला मी घातलीच नाही मी, त्यामुळे म्हटलं बटाटाचं बनवता येईल. तर बघू आता. बाकीची कामं पण बाकी आहेत अजून. कपडे पण धुवायचे बाकी आहेत, भांडी पण बाकी आहेत, घर वगैरे पुसायचं पण बाकी आहे. आणि कालचेच कपडे सुकले नाही आहेत, तर आज पण जास्त कपडे आहोंला सुट्टी असल्यामुळे त्यांचे 2-3 ड्रेस पडलेत आज धुवायला. तर आता सगळं तर धुवाच लागेल. भिजत तर सकाळीच घातलेत कपडे, आता थोड्या वेळात धुवायला घेते. काय झालं ना, सर्दी पण खूप झाली, त्याच्यामुळे मला असं बोलताना पण थोडंसं वेगळंच वाटते, आवाज वगैरे. तर आमच्या पिल्लूचं चाललंय मोबाईल बघणं. आमची स्टाईल आम्ही. तर चला, व्हिडिओ कंटिन्यू करा. आवडला तर लाईक करा. बाय बाय. हाय. बाय. लाईक करा. लाईक करा आणि मम्मीचा फॉलो करा. बाय बाय. आहोंसाठी आणि पिल्लूसाठी सकाळी मुगाची भाजी आणि गरम गरम चपात्या बनवून घेतल्या होत्या. त्यानंतर आहोंने आणली होती आळूची पानं. संध्याकाळी वड्या कर म्हणून म्हटले होते. त्यांना वड्या खूप आवडतात. कोथिंबीरची गठी पण फ्रेश दिसली म्हणून त्यांना घेऊन आले होते, कारण कोथिंबीर पण शिल्लक नव्हती. त्यांना मी म्हटलं होतं कोथिंबीर पण आणा जर चांगली भेटली तर, कारण आता पावसामुळे ना भाजीपाला एवढा बऱ्यापैकी चांगला भेटत नाही आहे. त्यानंतर इथे मस्त सकाळचा चहा ठेवायला घेतला, कारण आहो लवकरच गेली होती आज. स्वयंपाक पण लवकरच उरकला होता. स्वयंपाकाचा काही व्हिडिओ मी शूट केला नाही, म्हणजे जो मी रोज शूट करते तो. फक्त मी डायरेक्ट नंतरूनच पुढचा व्हिडिओ शूट केला. ते चहा ठेवायला घेतला. पिल्लू फ्रीजवरती चढला होता, काय शोधत होता काय माहिती. त्याला मी म्हटलं पिल्लू तिथं मोबाईल ठेवला, पडून धक्का लागला तर. मग त्याला थोडीशी रागवले, तो खाली उतरला. त्यानंतर सगळं आवडी केळी पण आणली होती, पण काय झालं ना, त्यांच्याकडून काय माहिती कशी केळीची पिशवी पडली का काय मला माहीत नाही. पण घरी याच्या टायमाला केळी सुट्टी होऊन झाली होती. त्यांनी पूर्ण घेताना 1 डझन घेतात, पण ती वेगळी झाली होती. मग म्हटलं पिल्लूने पाडली आणताना का त्यांनी, मग मला काय आयडियाच आली नाही. मी पण विचारलं नाही, तशीच ठेवून दिली. इथे 1 कप माझ्यासाठी चहा केला एकाच पेल्यामध्ये. त्याच्यामध्ये पण पिल्लू लगेच आला, मग मला पण चहा प्यायचा आहे. कारण ज्यावेळेस मी चहा करते त्यावेळेस त्यांनी जर पाहिला तर त्याला चहा प्यायचाच असतो, आणि ज्यावेळेस त्यांनी नाही पाहिला त्यावेळेस तो नाही मागत. पण शक्यतो तो चहावरती लक्ष ठेवूनच असतो, कारण त्याला माहिती त्याचे पप्पा काही चहा पित नाही, पण मम्माला चहा 2 टाईम लागतो. किती जरी नाही म्हटलं ना, आज प्यायचं नाही. चहाची मला इतकी सवय लागलेली आहे ना, की चहाशिवाय म्हणजे मला असं फ्रेश वाटतच नाही. इकडे चहा वगैरे गाळून घेतला. त्यानंतर मस्त जाऊन बाहेर म्हटलं हॉलमध्ये पिता येईल. पिल्लूने पाहिलं होतं लगेच आला. मग मी त्याला म्हटलं तू दुसरा पेला तुला घेऊन ये, तुला चहा देते थोडासा. त्याला काही जास्त देत नाही मी चहा, पण थोडासा देत असते दूध टाकून. कधी कधी तर दूध पण नाही, त्यांनी जर पाहिलं तर तो पित पण नाही. नंतर हसत होता, मग हा तुझा हा माझा करत होता. मग त्याला 1 पेला दिला, 1 मी घेतला, आणि मग चहा मस्त दोघांनी आम्ही पिला. त्यानंतर बाकीची कामं पण बाकी होती. इथं पिल्लूचं चाललं होतं, चहा गरम होता, त्याला मी सांगत होते गरम आहे, तरी पण त्याला नाही का गरमच घ्यायचा होता. तर इथे एक बघा ना, कालची कपडे माझी सुकलीच नाही. तसंच मी घरामध्ये स्टँड आणून ठेवलं होतं. कपड्यासोबतच काढलीच नव्हते कपडे, कारण पाऊस 2 दिवस झाले खूप चालू आहे.
आज म्हटलं होतं मंदिरात जाता येईल, पण आज पण काही जाता आलं नाही कारण पाऊसच तेवढा चालू आहे. आणि त्यात तुम्हाला आवाजावरनं माझ्या फर्स्ट व्हिडिओवरनं कळलंच असेल की आवाजावरनं सर्दी पण खूप झालेली आहे. काही नाही, पण सर्दी जास्त झाली मला पण आणि पिल्लूला पण. तर इथे बघा आमच्या पिल्लाची कशी शायनिंग चालली होती, स्टँड कशी उभं राहून मी व्हिडिओ शूट करत होते स्टँडचा आणि तो लगेच मध्ये आला. त्यानंतर बाहेरचा पोर्च वगैरे पण खूप खराब होतो पावसामुळे. कसं बाहेर खूप मोठा पोर्च आहे, दारापुढे असा ओटा आहे बसण्यासाठी. आमच्या गाड्या वगैरे एका साईडला लावलेल्या असतात, माझी आणि आहोंची, आणि मोठी गाडी खालीच असते. तर तो ओटा पण सगळा स्वच्छ धुवून घेतला निरमा टाकून. काय होतं ना, आता पावसामुळे खूप चिखल व्हायला लागला कारण पिल्लू पण खालीसारखं ओट्याच्या खाली खेळायला जात असतो आणि येताना परत चपलीचे पायावर घेऊन येतो. त्यानंतर इथे छोटे छोटे कुत्र्याची पिल्लं पण आहेत, महांदरीची पण आहेत. ते येतात सारखे सगळं खराब करून टाकतात आणि तेच पाय घरात भेट येतात. आणि पिल्लू कसं आहे, पाय नको डायरेक्ट बेडवरती येऊन खेळत असतो, त्यामुळे मग सगळंच खराब होतं. म्हणून काय केलं, खूपच घाण झालं होतं म्हणून सगळं धुवून काढलं. त्यानंतर आज माझा उपवास होता, त्यामुळे मी काय केलं, खिचडी न करता बटाट्याचे वेपर्स करून त्याचा बटाटा बनवून घेतला, जो की मला खूप आवडतो. खिचडीपेक्षा पण बटाटा खूप छान लागतो. बटाट्याने मला त्रास होतो तरी पण मी खात असते, कारण जास्त नाही खात, पण कधी असं उपवास वगैरे असला तर. त्यानंतर मी किसताना पिल्लूला पण किसायचं होतं, त्याने हाताला लागून घेतलं. बरंच चांगलं रक्त येत होतं, मग त्याच्या पटकन हळद टाकून घेतली. त्याला थोडंसं शांत केलं. त्याच्या चेहऱ्यावरनं तुम्हाला दिसतच असेल किती रडत होता तो, कारण त्याला लागलंच तेवढं होतं. कारण तो ऐकतच नव्हता, नको घेऊ म्हटलं, लागेल तरी त्यांनी घेतच होता आणि किसायला बघत होता, त्याला लागलं. त्यानंतर आम्ही बटाटा वगैरे बनवून घेतला. तोपर्यंत शिजतोय. म्हटलं कोथिंबीरची गड्डी पण आळूने आणली होती, आळूची पानं, मग त्याची मी देठपर्यंत काढून घेतली आळूच्या पाण्याची बॅक साईडची. आणि कोथिंबीर पण व्यवस्थित पुढून मागच्या बाजूने कट करून पुढून तशीच ठेवून घेतली. म्हटलं थोड्या वेळाने संध्याकाळी निवांत निवडता येईल बसून. जी कामं वेळेत होतात ना, ती वेळेत होत नाही माझी. कधी कधी होतात, कधी कधी होत नाही. पण म्हटलं आत्ता नाही केलं तर नंतर पण नाही, कारण आमच्या पिल्लूचं कसं असतं, त्याला जे भेटेल ते खेळायला घ्यायचंच असतं. त्यानंतर बटाटा पण बनवून झाला. इकडे बटाटा वगैरे ताटामध्ये काढून घेतला, मला आणि पिल्लूला प्लेटमध्ये खायला. फक्त हिरवी मिरची, शेंगदाण्याचं कूट आणि मीठ आणि फक्त बटाटा वेपर्समध्ये आपण जो कट करतो तो अशा प्रकारे मी बनवून घेतला होता. जो की म्हणजे माझं नवीन लग्न झालं होतं ना, तर माझ्या सासूबाई अशा बनवायच्या. त्यांनीच मला ह्या बटाट्याची आयडिया दिली होती कसे बनवायचे, आणि मला तो बटाटा खूप आवडतो. बाकी बटाटा कसा बनवण्यापेक्षा हा मोकळा बटाटा छान लागतो, म्हणजे मला तरी आवडतो. त्यानंतर मग बटाटा वगैरे खाल्ला, तर थोडासा चहा पिला 1 कप करून, आणि मग इथे परत कोथिंबीर निवडायला घेतली. मी कोथिंबीर निवडत होते तोपर्यंत पिल्लूचं चाललं होतं मागे बेडवरती गाड्या खेळत, आणि माझी सिरियल चालू होती, त्यामुळे त्याला काही कार्टून बघता आलं नाही. मग तो आणि त्याच्या गाड्या आणि तो बस. आणि माझी इकडे सिरियल बघता बघता कोथिंबीर पण मी निवडून घेत होते, कारण संध्याकाळी 7च्या पुढं 1-2 सिरियली आहेत की ज्या मी बघते. म्हणजे मला तरी खूप आवडतात ते सिरियली. स्टार प्रवाहच्या 7च्या पुढच्या 2-3 सिरियल मी लागोपाठ बघत असते. आणि पिल्लू मला बघून देत नाही, पण कधी कधी त्याला थोडीशी रागवून मी बघत असते, कारण मला बघायला टाईमच भेटत नाही. सकाळी पण कसं असतं, सकाळची धावपळ असते आणि त्या सिरियल परत 10च्या पुढं लागतात, आणि सकाळचं तर मला टाईम पण भेटत नाही बघायला, कारण उठायचं लेट, त्याच्यामध्ये नंतर स्वयंपाक, आंघोळ, सगळ्या बाकी गोष्टी, कपडे, भांडी, त्याच्यामध्येच मला 12-1 वाजतात कधी कधी. आणि त्यात पिल्लू पण सकाळचं पण बघून देत नाही, म्हणून संध्याकाळच्या टायमातच मग स्वयंपाक करता करता मी बघून घेत असते सिरियल. ते इथे कोथिंबीर वगैरे नीट करून घेतली, डब्यामध्ये लगेच स्टोअर करून ठेवली. आणि कोथिंबीरशिवाय भाजीला चव येत नाही असं मला तरी वाटतं. मला प्रत्येक भाजीला कोथिंबीर लागते. त्याच्यामुळे आहोंला मी आवर्जून कोथिंबीर आणायला सांगतच असते. शिल्लक असली ना थोडीफार, तरी पण मी त्यांना फ्रेश असली तर घ्यायलाच लावत असते. तर मला कोथिंबीर तर लागतेच. कढीपत्ता आणि कोथिंबीर माझं कॉमन आहे. कढीपत्ता तरी माझी सगळी कामं चालूच होते. एकीकडे TV बघणं चालू होतं, एकीकडे कोथिंबीर निवडणं चालू होतं, आणि एकीकडे मी गॅसवरती आळूच्या वड्या पण उकडायला ठेवल्या होत्या. आणि चपात्या वगैरे मी अगोदरच बनवून घेतलं होतं, भाजी पण बनवून घेतली होती, फक्त वड्या उकडायला टाकल्या होत्या. म्हटलं वड्या उकडायला टाईम लागतो, तोपर्यंत म्हटलं कोथिंबीर पण निवडून होईल बसल्या, म्हणून ते एक काम करून घेतलं एक्स्ट्राचं. आणि त्यानंतर वड्या उकडून झाल्या. आहोंचा पण यायचा टाईम झाला होता. गरमागरम वड्या करून घेतल्या. काही जण तेलामध्ये तळून घेतात, मी तेलामध्ये न तळता तव्यावरतीच फ्राय करून घेते. खरपूस अशा मस्त खमंग झाल्या होत्या वड्या, खायला पण खरंच खूप टेस्टी झाल्या होत्या. वड्या वगैरे बनवून घेतल्या, कारण आहोंला तर वड्या खूप आवडतात, म्हणून मी स्पेशल आहोंसाठीच बनवल्या होत्या. मला तर वड्यांचा कंटाळा येतो बनवायचा, पण आणली तर त्यांच्यासाठी मी बनवत असते, कारण त्यांना आवडतात म्हणून. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. थोडंसं जरी आवडलं असेल तर लाईक करा, जर आवडलं असेल तर, आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्राईब केल्याने मला खूप छान असा सपोर्ट भेटतो. थँक्यू.